मी आणि हे आहे हॉस्पिटल समोरचं दिसतंय ना हो मा आणि केलाच बघा येड्यानं व्हायला लागला आता प्रियंका या लागण लय येड्यानं लागली करायला दोन दिवस झालं मम्मीची तुझी गाठ नाही इकडं पूजा पण आलते मॅडम पण आलत्या सर्वांना माहीत आहे की ओमला ॲडमिट केलं आहे इमर्जन्सी रात्री की ताप मुरला त्या अंगामध्ये बाकीच्या टेस्ट वगैरे केल्या आणि मी आता आहे पुण्यामध्ये मी आता चालू इमर्जन्सी लगेच अर्जंट बारामध्ये प्रियंका वाट बघते सकाळ धरून आणि आज पाडवा आता पाडवा काय आमच्या नशिबी सणच नव्हता आज म्हणायचं एक झालं की एक दुखणं चालूच आहे मॅडमला सांगितलं की बाबा असं असं घरचा प्रॉब्लेम आहे मॅडम म्हणले जा काळजी घे वगैरे काही काळजी करू नको तर मी दुपारनं आज हाफ डे मारला आणि आलो ऑफिसवरून तर आता इकडं बॅग वगैरे भरून तयार आहे इकडं बघू शकता तुम्ही बॅग घेतलेली मी आणि मी निघालो आता बारामतीला तर ओम आहे जिथं राहतो ज्या बेडवरती ॲडमिट होती गेल्या महिन्यात त्याच बेडवरती आहे 4-5 दिवस त्या पेशी पण कमी झालेल्या आहेत बाकीचं तुम्हाला डिटेल पूर्ण देतो मी जास्त उशीर नाही लावलं माझा प्रवास कसा होतोय आणि दवाखान्यामध्ये लाईव्हमध्ये गेल्यानंतर ओमसुद्धा 2-3 वेळा मला पप्पा कधी येणार आहे पप्पा कधी येणार आहे मलाच इकडं करमं नाही पोरगा दवाखान्यामध्ये लेकरं बाळ फॅमिली बापाला कसं इकडं करणं सांगा बरं माझ्या जागा तुम्ही जरी असला तरी वाईट तर वाटतंच की बाबा बाकीच्या कुठल्या गोष्टी कशा पण मॅनेज होत्या हसत खेळत ही गोष्ट जरा थोड्या वेगळ्या आहेत त्या चलत राहतात अशा गोष्टी लय पण खचून जाऊन जमत नाही मित्रांनो कसं आपण खचलं तर प्रियंका काय करणार ह्या गोष्टीनुसार मी समजा विचार करतो आणि चलत राहतो जसं गाडा ढकलत जसं चलन तसं चलत शेवटी एक दिवस काढायचे कसं तर चला आता मी डायरेक्ट जातो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ओमची रिॲक्शन काय येईल प्रियंकाला कसं वाटेल शेवटी मी असणं आणि घरचे असणं ह्यामध्ये पण खूप फरक आहे मित्रांनो घरचे जर पांडव पूजा आई जरी असली आणि मी जाण्यात ह्यात लय फरक आहे म्हणून मी गेल्यानंतर मोठा आधार आहे आणि दुर्गा पण रडते बारके तिला अजून काय कळत नाही तिला मम्मी पप्पा दिसल्याशिवाय तिला काय माहिती ॲडमिट काय असतं मी जरी हॉस्पिटलमध्ये थांबलं तर प्रियंका घरी थांबन आणि दुर्गा किती खेळून खेळून दुसरीकडं राधू आहेच तशी बा आज काही संडे होता रविवार त्यामुळं राधूने हँडल केलं उद्या कोण करेल म्हणून मी आता चालू आहे आता वाजलेले आहेत तुम्हाला सांगतो 3 वाजल्यात मी 6 वाजेपर्यंत जातो हॉस्पिटलला चला पुढली डिटेल तुम्हाला दाखवता रस्त्याचा प्रवास कसा होतोय आणि कसं पोहोचतोय काय बाकी बघत राहा ब्लॉग कंटिन्यू चला आता पुण्याच्या बाहेर पडलेले मित्रांनो आज काही जास्त उशीर लागला नाही कारण की गर्दी जास्त नव्हती आता वाजलेले 5:45 आणि हे बघा आता बारामती बघितल्या बारामती एक राहिली आहे इथून 15 किलोमीटर डायरेक्ट मला दवाखान्यात जायचं आहे प्रियंकाचा कॉल आलता एक्सरा काढायचा आहे सुट्टे पैसे दिला नाही फायनली मित्रांनो हॉस्पिटल जवळ आलेलो आहे मी आणि हे आहे हॉस्पिटल समोरचं दिसतंय ना हे पूर्ण हॉस्पिटल आहे आणि इथंच ओम ॲडमिट आहे बघितलं का इथं राधू पण ॲडमिट होती आणि मी डायरेक्ट आता हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहे आम्ही तुम्हाला सांगतो जातो डायरेक्ट एक्सरा काढायचा आहे प्रियंकाचा कॉल आलता सुमसाम झालेला आहे समजा तर इथं 6व्या मजल्यावरती जायचं आहे मला तर गाडी पार्किंगला लावतो मी काय विषय नाही पोचलो बघा आणि बॅग फिक्स सारं घेऊन हाय असं मी इकडंच आलेलो आहे प्रियंका वाट बघत बसली प्रियंका म्हणली लवकर या सिस्टर चालल्यात हे करायचं या पैसे भरायचे तर त्याचा एक्सरा काढायचा छातीचा बघितलं का बघू आता वरती जायचं लिफ्टने कितव्या मजल्यावर मी कॉल करतो तिला दाखव लिफ्टने चाललोय बघा वरती हाय अशी बॅग वगैरे समजा घरी पण जाता आलं नाही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये 3 नंबरला वाटतो आलोय आता हॉस्पिटलमध्ये बघतो कुणीकडे आहे आतमध्ये आहे बघा आणि मी चाललोय आता बघू कुठे या दिसली बघा प्रियंका झोपली निवांत
बरं आहे का मामा? उठा उठा उठा, पप्पा आला, पप्पा उठा. हॉस्पिटलमध्ये आलो आणि खालच्या मजल्यावर घेऊन आलो ओमला. एकदम सुई लावली हातात. तर एक्सरा काढायचा आहे सांगितलं. एक्सरा काढण्यासाठी आता थांबलो आहे. आणि प्रियंकाच्या अचानकच उलट्या व्हायला लागल्या, डोकं दुखायला लागलं. ती तिथंच झोपली. काय करावं सांगा. आता ओमला झोपवलं तिकडं आणि हिला चक्कर आणि उलटा यायला लागल्यात. पायाला गोळ आल्यात, कंबर दुखायला लागली. तिला चालवली खाली लयच येड्यावर व्हायला लागलं. आता ह्याला चालवलं खाली घेऊन. ओमला एकट्याला झोपलं तिथं. सागरला कॉल केला, ते पण गावाकडे गेलाय. म्हणलं पोरापाशी कोणच नाही, एकट्याला तर कसं सोडावं. इकडे 24 प्रियंका वाघमारे. बघा येड्यानं व्हायला लागला आता. प्रियंका काय होतंय? हा एक एमर्जन्सी इंजेक्शन आणायला सांगितलं प्रियंकाला. बाकीच्या तुम्हाला सांगतो काय झालं हे, काय डोकं चला ना. तुम्हाला सांगतो पोरगं एकटंच वरती, त्याला ॲडमिट केलं आहे. मी आलो की हिला पण ॲडमिट आता करायची वेळ आली आहे. डॉक्टर लोक तपासतात तिला. म्हणलं एमर्जन्सी एक इंजेक्शन घेऊन या. चाललो आहे आता. बघा हे मेडिकलला आलो आहे आता. घेतले बा एमर्जन्सी. आता तिला द्यायला लागेल. लय अडण लागली करायला. पहिला घेऊन आलं बघा. आता शंभूला कॉल केला. शंभूला पांडवला बोलवलं इथं. एक्सरे चालू झालाय. आता एक्सरे काढायचा आहे. तिला घेऊन घरी जातो. शंभूला थोडं वेळ थांबवतो, परत त्याला मी रिटर्न येतो. ओम एकटाच बसलाय तिथे. ओमचा एक्सरा काढून आणला मित्रांनो. बघा एक्सरा आणला घेतला काढून. पांडू आला इकडं, त्याला बोलवलं होतं आणि देव गेलो. एक्सरा काढून आणला आणि ओम इथं बसला. प्रियंका पलीकडे झोपली. आता शंभूला आणि ह्याला दोघांना इथंच ठेवतो आणि मी घरी जातो. प्रियंकाला सोडून रिटर्न येतो. तोपर्यंत मी दोघं इथं थांबतात. चालू आहे बघा घरी. प्रियंकाला सोडणार आहे. पांडून शंभू थांबल्या तिथं आणि मी कपडे बदलून रिटर्न येणार आहे. ओमपाशी मुक्कामाला. इकडं पूजा पण आलते, मॅडम पण आलत्या. चला कुणीकडे जायचं आता? तक येड्या नको कर. इकडे आहे रस्ता. अंधार पडला ते समजा सारखं सारखं दिसायला लागलं हिला. चला अंधार आता. अवघड आहे लय. अंधार पडला ते बरं. तुझ्या विश्वासा ओम फिम आला नाही माग. आलोय बघा लाईव्ह मध्ये दाखवतो तुम्हाला. पोरं काय करतात ती. राणीपाशी थांबवल्यात. दार उघडा. बघू आता पोरं काय करतात. दोघे माव माझा कुठे ओम दवाखान्यात. तुझं अजून लग्न झालं नाही का? तुझं लग्न झालं का? 2 दिवस झालं मम्मीची तुझी गाठ नाही. हो वा काय झालं रडाय? दुग्या बघितलं का? रातभर मम्मीची गाठ नाही बघितली का? रडायला. हा तरी अजून ताण नाही पियत. मग तर काय तुझी नीटच झाली असते की. कसलंच आहे ते. तरी आहे नाही आता काय करत होता.